बरवा 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 तुहा विठ्ठल
पंढरीचा चोर गळा बांधून गळा बांधून गळा बांधून पंढरीला पंढरीला चोर गळा बांधून आलो गळा बांधून आलो गळा बांधून आलो हृदय बंधुता केला आत विठ्ठल बोलला आत विठ्ठल बोलला आत विठ्ठल बोलला हृदय बंधुता केला आत विठ्ठल बोलला आत विठ्ठल बोलला आत विठ्ठल शब्द जरा गोडी विठ्ठल पाय घातली विठ्ठल पाय घातली विठ्ठल पाय घातली शब्द जरा गोडी विठ्ठल पाय घातली विठ्ठल पाय घातली विठ्ठल पाय घातली सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का पुळती आला विठ्ठल का पुळती आला विठ्ठल का पुळती आला सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का पुळती आला विठ्ठल का पुळती आला विठ्ठल का जीवन सोडून तुला 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 पंढरीचा धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल का कोळती आला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, जणी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांभोज तेजस्फुरदिक्प्रदेशम, विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, विना गुरुवरा देवा, विना गुरुवरा देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टिते, स्वंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार प्रेमशिरोमणी नामदेव महाराजांच्या पट्ट शिष्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जनाबाईंनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं रूपकातून वर्णन या अभंगात व्यक्त केलंय. विठ्ठल
विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था आयोजित चाललेला अतिशय गोड असा हा संकीर्तन सोहळा माझे परमस्नेही मित्र हरिभक्ती परायण नितीन महाराज आदमणे यांच्या कुशल अशा नेतृत्वाने हरिभक्ती परायण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान पूजनीय प्रभाकर दादा बोधले महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं आदराचं स्थान असणारे हरिभक्ती परायण पूजनीय वेदांत वाचस्पती डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाने आणि आपण सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आहात. या निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाचे उपासक आपण सर्वजण भगवंताची लेकरं गायक वादक सगळ्यांच्या मोठ्या गोड उपस्थितीत चाललेला हा उत्सव आहे. आणि या उत्सवातील दुसऱ्या दिवसाचा कीर्तन सेवा करण्याचा योग आदरणीय नितीन महाराजांनी माझ्याकडे दिलेला आहे. पांडुरंगाच्या पवित्र दरबारात आजचा हा सेवा करण्याचा योग आहे. अतिशय आनंद आहे. या निमित्ताने जो अभंग मी आपल्या पुढ्यात गायला आहे तो अभंग जनाईचा आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ जनाई महाराजांनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ रूपकातून वर्णन केलेला आहे. खरं म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये स्त्रियांचा अधिकार हा सामान्य नाही आहे. स्त्रीचा अधिकार मोठाच आहे. याज्ञवल्क्य मुनी ब्रह्मनिष्ठ आहेत का नाहीत हे सांगण्याकरता त्या काळात गार्गी नावाची एक स्त्रीच होती. या देशात कधी मैत्री नावाची एक स्त्री झाली, कधी जनाई झाली, कधी मुक्ताई झाली, कधी बहिणाई झाली, तर कधी मिराई झाली. अशा अनेक महिला संतांनी जणू परमार्थामध्ये एक क्रांती आणि चळवळच उभी केली आहे. विठ्ठल परमार्थ कोणाकडे पाहून करावा असा जर प्रश्न उपस्थित झाला तर भक्तीचे प्रधान आचार्य महर्षी नारद आहेत. नारदांना विचारलं, नारदजी भक्ती कोणाकडे पाहून करावी? नारदांनी सांगितलं, तिकडे बघा, यथा व्रज गोपिका नाम, उत्तर प्रदेशकडे पहा, गोकुळाकडे पहा, त्या गवळणींकडे पहा. भक्ती कशी करावी हे आपल्याला आदर्श रूपाने कळेल. कबीर महाराजांची ख्याती संपूर्ण जगभर झाली आणि लोक कबीर महाराजांच्या नावाचा जय जयकार करू लागले. कबीर महाराजांनी आलेल्या लोकांना सांगितलं, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. काय कबीर कबीर करत बसला? माझ्यासारखे शेकडो लाखो कोट्यावधी कबीर वाहत जातील. हा ज्यांचा भक्तीतला अधिकार आहे त्या गवळणी आहेत महाराज. गवळणींचा अधिकार पाहिल्यानंतर निर्गुणोपासक ब्रह्मज्ञानी असणारा उद्धव काय म्हणतो, वंदे नंदव्रज स्त्रीणाम पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथो गीतम पुनाती भुवनात्रयम. ज्यांच्या पायाची धूळ उचलावी आणि आपल्या कपाळाला लावावी इतकी पवित्र माती ज्यांची आहे त्या गवळणी म्हणजे स्त्रियाच आहेत. विठ्ठल आणि ते कबीर महाराज आपल्या महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनाला आले. पंढरपुरात दाखल झाले, भगवंताच्या दर्शनाला निघाले. येत असताना त्यांनी पाहिलं 2-3 मुली जमल्या होत्या आणि त्यांची रस्त्यात भांडणं चालली होती. कबीरजींनी पाहिलं आणि विचारलं, काय ग मुलींनो, काय झालं? म्हटले, महाराज भांडण चाललंय. काय कारण काय भांडणाचं? त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज आम्ही तिघी मिळून इथं गोऱ्या थापायला आलो होतो. मग आमच्या दोघींच्या गोऱ्याचा ढिगारा बघा आणि तिचा एकटीचा गोऱ्याचा ढिगारा बघा. आमच्यापेक्षा तिच्या गोऱ्याचा ढिगारा जास्त आहे. कबीरजींनी पाहिलं. हो म्हटले, कसं काय तिच्या गोऱ्याचा ढिगारा जास्त? अहो म्हटले, ती चोरटी आहे, तिने आमच्या गोऱ्या चोरल्यात. कबीर महाराजांनी त्या मुलीकडे पाहिलं आणि विचारलं, काय ग तू गोऱ्या चोरल्या? नाही म्हटली महाराज, मी नाही चोरल्या. अगं मग तुझ्या गोऱ्याचा ढिगारा जास्त कसा? तिने सांगितलं, म्हटली महाराज या दोघी जेव्हा गोऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींचे मिळून 4 हात होतात, पण जेव्हा मी गोऱ्या थापते तेव्हा माझे 2 हात आणि हा जो विटेवरचा पांडुरंग आहे ना याचे 4 हात आहेत. त्याचे 4 हात आणि माझे 2 हात किती झाले पंढरपूरकर? 6 हात. सांगा म्हणली महाराज 4 हाताच्या गोऱ्या जास्त का 6 हाताच्या गोऱ्या जास्त? अर्थात 6 हाताच्या. कबीर महाराज म्हणले, तुला देव गोऱ्या थापायला मदत करतो? म्हटले हो. कशावरून? उचला म्हटली महाराज गोरीन लावा कानाला. अशी गोरी उचलीन कानाला लावली. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाचा ध्वनी प्रकटला आणि कबीर महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली. कबीरजींनी त्या मुलीकडे नीट पाहिलं आणि तिला विचारलं, बाई अगं कोण आहेस तू, काय नाव काय तुझं? तिने सांगितलं, महाराज सगळ्या पंढरपुरात लोक मला नामदेव महाराजांची दासी जनी म्हणतात. जनी जनी सब कोई कहे नामदेव जी की दासी, बंदा कबीरायु कहे तू सब संतन की कासी. अगं तुला कोण म्हणेल तू नामदेव महाराजांची दासी आहे, तू जगातल्या सगळ्या संतांची काशी आहे. सुठाल परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं गाव आहे. दमा आणि करुंड नावाच्या दाम्पत्याच्या पोटी पांडुरंगाच्या नवसाने मुलगी झाली म्हणून पंढरपुरात नामदेव महाराजांच्या घरात सेवेकरिता दिली आहे. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. परंपरेने जनाई पांडुरंगाकडे आपोआप आकर्षित झाल्या आणि विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा मला आत्ताच बातमी कळाली, माय मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला. देवा माझी माय मेली, माझा बाप मेला, आता कुणी नाही राहिलं माझं या जगात, तुझ्याशिवाय आता मला कोणाचाही आधार नाही. परिणाम असा झाला, चंद्रभागेच्या तीरावर जाणारी कधी जर घागर घेऊन निघाल्या तर विटेवरचा मालक निघायचा. जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी. जर माझ्या जनाई कधी स्नान करण्याकरता बसल्या, जनी बैसली नायाला पाणी नाही विसाण्याला, जनी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा. स्वतः देव जनाईला स्नान घालू लागतो. जर माझ्या जनाईला कधी राग आला, असा कमरेला पदर खोवायचा, ताड 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 पांडुरंगाच्या दारात जायच्या आणि देवाला म्हणायच्या, अरे अरे विठ्ठमुळ माईच्या करट तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली, तुझे गेले वढे तुला पाहुणी काळ रडे, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्या आली, उभी राहुनी अंगणी शिव्या देई दासी जनी, उभी राहुनी अंगणी शिव्या देई दासी जनी. ह्या जनाईने एका दमात शिव्या दिल्यात म्हणून मी एका चालीत म्हणून दाखवल्या. पण नवले महाराज, जनाई जेव्हा देवाला शिव्या देते तेव्हा विटेवरचा देव डोलतो, देव नाचायचा. तिच्या शिव्या ऐकल्या की देव नाचायचा. आपल्या भजनाने नाराज होण्याची शक्यता आहे. विठ्ठल जगात परमार्थ करत नाहीत अशी माणसं नाहीत महाराज. देखील मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. जिकडं पाहावं तिकडं आज लोक परमार्थ करताना दिसतात. पण मला देवच पाहिजे ही अपेक्षा फार कमी लोकांकडे आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कष्टित यतती सिद्ध आहे, विरळा ऐसा कोणी. हजारो लाखो कोट्यावधीमधून कुणीतरी असा एखादा भक्त असतो की त्याला देवच पाहिजे असतो. याला शास्त्रामध्ये भावोदय असा शब्द आहे. हा उदय सगळ्याच्या अंतःकरणात होत नाही. मला देवच पाहिजे हा भावोदय. पण ज्याच्या अंतःकरणात भावोदय तयार झाला त्याला दुसरा टप्पा पार करावा लागतो, त्याला म्हणतात भावसंधी. भावसंधी म्हणजे परमार्थ करावा वाटतो पण संसार सुटत नाही, भक्ती करावी वाटते पण घर सुटत नाही. पंढरपुरात नितीन महाराजांनी सप्ताहाचं आयोजन केलंय पण नेव्याशातली शेती सुटत नाही, घरदार सुटत नाही. महाराज सगळ्यांना सांगतात, या पंढरपुरात पांडुरंगाच्या दारात उत्सव आहे. प्रभाकर दादांची गोड उपस्थिती आहे, वारंगे महाराजांची कथा आहे, संस्थेचे छोटे छोटे विद्यार्थी पांडुरंगाच्या भजनात नाचणार आहेत, कंधारकर महाराजांच्या चाली ऐकायच्या, सोपन काका उपस्थित आहेत, आदिनाथ महाराज, गणेश महाराज, वेदांत महाराज, सगळी महाराज मंडळी आली. साऊंड चांगला लागलाय, मंडप चांगला आहे, या. पण काय करावं महाराज, परमार्थ आवडत नाही असं नाही पण प्रपंच सुटत नाही. हे कन्फ्युजन आहे आणि चांगल्या चांगल्यांच्या जीवनात आहे. वारकरी आमचा पहाटच्या काकड्यात हे म्हणत असतो, देवा प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, ओठे न चले उरही राहे
चाल एवढी कठीण का? कारण संसार सोडून परमार्थकडे जाणं तितकंच कठीण आहे. म्हणून प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे नचले थोरी उरली राहे वासना. देवा करू तर काय करू, मला तुझ्याकडे यावंसं वाटतं, पण हा प्रपंच मात्र मला सोडत नाही. आणि याला भावसंधी म्हणतात. विठाल दादा पहिलीच काठी घेऊन बसले होते आणि त्याच्यात आता बाप्पांचं आगमन झालंय. नेमका आजच कसा वेळ मिळाला मला हा प्रश्न पडलाय. पण आता हे काय, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ कौतुके. आई फक्त लेकराचं कौतुक पाहत असते महाराज, नाही का? अगदी तद्वत त्या पद्धतीने आज दादा आणि बाप्पा दोघंही उपस्थित आहे. मला देवच पाहिजे, भावोदय. दुसरा टप्पा पार करावा लागतो, त्याला म्हणतात भावसंधी. देवा काय करू रे? प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना, येथे नचले थोरी उरली राहे वासना. काय करू देवा? पण नंतर लक्षात येतं, अरे अनमोल किमतीचं मानवी शरीर देवाने आपल्याला दिलंय. साक्षात भगवंत प्राप्ती करण्याची क्षमता या मानवी देहात आहे. मनुष्यपणा तरी साधी नारायणा. मला देवच पाहिजे, याला भावशाबल्य म्हणतात. विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी माता, सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून तिने भगवान कृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं की कृष्ण किती सुंदर दिसतो. कृष्ण सौंदर्याच्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, एर कोणीकडे इंद्रचंद्र. कृष्ण किती सुंदर दिसतो. आणि एवढं ज्याचं सौंदर्य आहे, लग्न करेन तर त्याच्याशीच करेन. आणि त्या दिवसापासून रुक्मिणी मातेने स्वतःची काय अवस्था करून घेतली, नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथ त्याचं फार गोड वर्णन केलंय. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणीये. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. काय अवस्था महाराज रुक्मिणी मातेची. लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. आई म्हणते रुक्मिणी, अगं वेडी आहेस का? कोण कृष्ण माहिती नाही ज्याच्यासाठी तू हा प्रयत्न करतेस? रुक्मिणी माता म्हणते, आई घरातून बाहेर काढलं तरी चालेल, अंगावर फाटकं लुगडं परिधान करायला मिळालं तरी चालेल, शिळं पाकं अन्न खायला मिळालं तरी चालेल, पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. याला भाव शाबल्य म्हणतात. माऊलीने फार गोड वर्णन केलंय. पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाचा दामाचा घोंगडाने सेन,
विठ्ठली मोठते जेविन गे माये कामारी 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 होऊन कामारी 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 होऊन देवा तुझ्याशिवाय काही नको याला भावशाबल्य म्हणतात. जनाईच्या अंतकरणात भावोदय तयार झाला. नंतर काही काळ भावसंधी, नंतर भावशाबल्य आणि मग भावशांती. देवा आता तू प्राप्त झाला, आता तुझ्याशिवाय काही नको, आता तुझ्याशिवाय काही नको. आणि मग जनाईला विचारलं, आई साहेब काय परमार्थातला आनंद उपभोगता, काय अनुभव काय तुमचा? जनाई म्हणतात, मी माझ्या परमार्थाच्या जोरावर, मी माझ्या भक्तीच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला अभंगाच्या पहिल्या चरणी. धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा
धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हा अभंग नुसता अभंग पाठ नाही, 40 अभंग पाठ आहे आपल्या. आणि ती चाल कोणती ती महाराजांनी आपल्याला दाखवली. या अभंगाचं ना आपलं कनेक्शन वेगळंच आहे महाराज. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो बाप्पा, लहानपणापासून लोक नवीन भजनाला लागले ना की हाच अभंग पाठ करून ठेवतात आणि हा या 40 पाठ करतात महाराज. जनाईचे अभंग फार भावना प्रधान आहेत महाराज. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. मला पण लहानपणी फार आवडायची या चालीन हा अभंग. अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी माझी हारणी गुंतलीस कवन्या राणी. ते माझं ऐकण्यापेक्षा गोदावरीताई मुंडेंची कॅसेट घ्या, ऐकत बसा, छान आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जनाई म्हणतात मी पंढरपूरचा चोर धरला. जनाई तुम्ही पंढरपूरचा चोर धरला म्हणजे नेमका कोणता चोर धरला? कारण पंढरपुरात वारीच्या वेळेला चोराची संख्या काही कमी नसते. आपण जर वारीला आलात पंढरपूरला तर बघा, चंद्रभागेच्या तीरावर लोक स्नानाला जातात. दोघं तिघं म्हणतात हे बघ आपण स्नानाला जाऊ. एक जणाजवळ कपडे देतात, दोघं पुढं जातात. हा उंच टाचा करतो, हात वर करून सांगतो सरळ जा, सरळ या बरं का. हो म्हटलं सरळ जातो, सरळ येतो. कपडे त्याच्यापाशी ठेवतात. हा इकडं तिकडं पाहतो, तेवढ्या चोर येतात आणि कपडे घेऊन निघून जातात. असे कितीतरी भुरटे चोर पंढरपुरात सापडतात ना आपल्याला. वारकऱ्याची चप्पल चोर, कीर्तनकाराचे वळकट्या चोर, अगदी छोट्या छोट्या वारीतल्या ज्या वस्तू असतात ते चोरणारे पुष्कळ चोर पंढरपुरात आहेत, वारीच्या वेळेला मिळतात. त्याच्यातला कोणता एखादा चोर धरलाय काय? नाही नाही, मी तो चोर नाही धरला. मग धरीला पंढरीचा चोर. एकदा घाट आम्ही चढत होतो, स्नान केलं, घाटावरून चढताना पोलीस लोक म्हणले महाराज थांबा आम्हाला चेक करू द्या. मी म्हटलं का? ते म्हटले पंढरपुरात चोर शिरलेत, वारीचा काळ आहे, पंढरपुरात चोर आलेत. मी म्हटलं साहेब असं काय करता, आम्ही महाराज लोक आहेत, वारकरी आहेत. ते म्हटलं कशाने तुम्ही वारकरी आहेत? म्हटलं आमच्या गळ्यात माळ आहे, आमच्या कपाळाला बुक्का आहे. पोलीस लोकांनी सांगितलं म्हणले महाराज चोरांनी तुमच्यापेक्षा मोठाले माळीन मोठाला बुक्का लावला. त्यामुळे पंढरपुरात लवकर चोर कोण आणि वारकरी कोण बाबा सापडत लवकर लक्षात येत नाही. असा कोणता चोर धरला? तर आई जनाई म्हणतात मी पंढरपूरचा चोर धरला. म्हणजे तुम्ही देवाला चोर म्हणता काय? जनाई म्हटलं मी देवाला नाही चोर म्हणत, मग मी चोराला चोर म्हणते. विठाल ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. पुराण प्रसिद्ध चोर. केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. अहो हा आत्ताचा चोर नाहीये, पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे. पुराणात प्रसिद्ध असलेला चोर आहे हा. चांगल्या चांगल्यांच्या आवाक्यात आला नाही महाराज आजपर्यंत. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. चांगल्या चांगल्यांना पकडता आला नाही, पण ज्यांनी पकडलाय त्यांचा अनुभव मात्र असा आहे का आम्ही तो चोर धरलाय. धरीला पंढरीचा चोर देवतीही बळे धरीला सायासे करून या नाश उपाधीचा. जनाई तुम्ही पंढरपूरचा चोर धरला म्हणतात, हा पुराणात प्रसिद्ध असला चोर आहे असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. पण चोराची आणि त्याची अशी कोणती लक्षणं साम्य आहेत का तुम्ही त्याला चोर म्हणता? काय ज्याला चोरी करायची ना त्या चोराकडे काही गुण वैशिष्ट्ये असली पाहिजेत. ज्याला चोरी करायची आहे त्या चोराच्या अंगात सैल कपडे नसावेत, फिट कपडे असावेत. ढिल्ले कपडे घालून चोरी करता येते का हो? नाही.
जर एखादा धोत्रावर चोरी करायला गेला धोत्रावर आणि जर धोतर कशात गुंतलं तर मार खायचीच पाळी ना त्याच्यावर. ढिल्ले कपडे घालून चोरी करता येत नाही. चोरी ज्याला करायची त्या चोराच्या अंगात कपडे कसे पाहिजेत? फिट पाहिजेत. मग तुम्ही जर देवाला चोर म्हणता तर त्याच्या अंगातल्या कपड्याबद्दल तुमचं मत काय आहे? नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. अहो म्हटले हा कपडेच घालून नाही आला. एक दुसरी गोष्ट ज्याला चोरी करायची ना त्या चोराच्या अंगात कपडे कसे पाहिजेत? काळे पाहिजेत. सगळ्यात अंधारात स्पष्ट दिसणारा कपडा कोणता? पांढरा. मग चोराने कपडे कसे घालायचे नाहीत? कसे घातले पाहिजेत? काळे. चोराच्या अंगात कपडे कसे पाहिजेत? काळे. तुम्ही जर देवाला चोर म्हणतात तर मग देवाच्या कपड्याचा रंग ठाईचाची काळा अनादि बहु काळा मनोनिवेदा चाळा लावी लागे माये. अहो म्हटले याच्या अंगाचा रंगच बघा ना तुम्ही. ठाईचाची काळा अनादि बहु काळा. चोराच्या अंगात कपडे काळे पाहिजेत, आमच्या देवाचा रंगच काळा. बरं, ज्याला चोरी करायची तो चोर चतुर पाहिजे महाराज. कसा पाहिजे? चतुर पाहिजे. घर जर दगडाचं असेल तर ते चौकोनी फोडावं लागतं. घर जर विटाचं असेल तर ते त्रिकोणी फोडावं लागतं. घर जर मातीचं असेल तर ते गोल फोडावं लागतं. कीर्तन झाल्यावर मला भेटू नका म्हणजे बरं आहे. म्हणजे मला काही हे सगळं माहिती नाही, फक्त अभंगाचं चिंतन कसं करावं म्हणून हा माझा प्रयत्न आहे. चोर चतुर पाहिजे महाराज. एक जण ATM मशीन चोरायला गेला आणि झेरॉक्सच मशीन घेऊन आला. अरे काय चोरी? आमच्याकडे एका हॉटेलला चोरी झाली. पोलीस लोक म्हटले चला आपण CC कॅमेऱ्यात शोध घेऊ. पोलीस लोक CC कॅमेऱ्यात शोधायला गेले. चोर इतके चतुर होते, चोरांनी CC कॅमेऱ्यात चोरून नेले. चोर कसा पाहिजे? चतुर पाहिजे. चतुरा तू शिरोमणी वा. चतुरा तो शिरोमणी. चाली म्हणायला पण माणसं चतुरच लागतात. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा. आवो चोर चतुर पाहिजे. आमचा देव चतुराचा चतुर आहे महाराज. चतुरा तो शिरोमणी. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे. आणि म्हणून ज्याला चोरी करायची आहे त्याच्या अंगाचा रंग काळा. तो बिना कपड्याचा आलाय. तो चतुराचा चतुर आहे. बर, ज्याला चोरी करायची ना महाराज त्या चोरावर जर एखादा आणीबाणीचा प्रसंग आलाच तर त्यावेळेला त्याला कोणताही निर्णय घेता आला पाहिजे. अर्थात तो निष्ठुर पाहिजे. तसा तुमचा देव आहे का? मग जा नाही. हरी तू निष्ठुर निर्गुण. अहो हा निष्ठुर आहे, निर्गुण आहे, चतुर आहे, काळा आहे आणि बिना कपड्याचा आहे. म्हणून मी त्याला म्हणते धरीला पंढरीचा चोर. पुराणात प्रसिद्ध आहे, कळालं. चोराची सगळी लक्षणं साम्य आहेत, कळालं. पण याने चोरलं तरी काय? श्रीमद भागवत शास्त्राने याचा फार गोड खुलासा केलाय. ब्रजे वसंतम नवनीत चोरम
व्रजे वसन्तं नवनीतचोरं गोपाङ्गनानां चदुकूलचोरं श्रीराधिकाया हृदयस्य चोरं चोराग्रगण्यं पुरुषं नमामि व्रजे वसन्तं. काय चोरले? भागवत शास्त्र सांगतं, अहो हा इकडे येण्याच्या अगोदर तिथं होता गोकुळात. काय चोरलं त्याने? नवनीत चोरम, नवनीताची चोरी केली 1. गोपांगणानां चदुकूल चोरम, गोपिकेंच्या वस्त्राची चोरी केली 2. बर. श्रीराधिकायां हृदयस्य चोरम, याने राधिका मातेच्या हृदयाची चोरी केली 3. आणि चोराग्रगण्यम पुरुषम नमामि, चोरीच्या क्षेत्रातला हा अतिशय मोठा चोर आहे, आम्ही त्याला नमस्कार करतो. म्हणून जनाई म्हणतात एवढ्या चोऱ्या त्याने केल्यात म्हणून धरीला पंढरीचा चोर. विठाल. असा चोर तुम्ही धरला कशाने? गळा बांधून या दोर. जनाई म्हणतात मी त्याच्या गळ्याला दोर बांधला. आता देवाला धरता येईल असं कोणतं दोर आहे व जगात? आहे का एखादं दावं की ज्याने देव धरता येईल आपल्याला? कशाने धरता येईल देव आपल्याला? देव धरता येईल असा दोर, असं दावं जगात अजून उपलब्धच नाही महाराज, अस्तित्वात नाही. पण जनाई म्हणतात मी मात्र त्याच्या गळ्याला दोर बांधला. हा दोर कोणता? काय चोर पकडल्यानंतर पोलीस लोक चोराच्या बाबतीत जी काही प्रोसिजर करतात ती सगळी अभंगात केली आहे. म्हणजे त्याच्या गळ्याला दोर बांधला आहे, त्याला जेलमध्ये टाकलं आहे. नुसतं जेलमध्ये नाही टाकलं तर त्याच्या पायात बिडी घातली. नुसत्या बिडीवर नाही आकळणार, मग मार पण दिला आहे. मग हा मार कोणता? ही बिडी कोणती? हा दोर कोणता? आणि हे जेल कोणतं? याला रूपक अलंकार म्हणतात. विठाल. आणि संत वाङ्मयात असे पुष्कळ अभंग आलेत रूपक अलंकारातले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आरीवरी आर रे, पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरती चाक भोवे रे, नाथांच्या घरची उलटीच खून, मानाला मोठी लागली तहान. असे कित्येक अभंग आलेत रूपक अलंकारातले. जनाईचा हा अभंग सुद्धा रूपकातला आहे महाराज. धरीला पंढरीचा चोर आपला अभंग सगळ्यांच्या पाठ आहे, पण अर्थदृष्टीने अभंगाकडे आपली पाठ असते महाराज. म्हणून हा दोर कोणता? का ज्याने तुम्ही देव धरलाय. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. फक्त प्रेमरूपी दोरीने याला बांधता येतं, बाकी तो कशाने बांधला जात नाही. चोरी करणारा जो विठोबा आहे, जनाई म्हणतात मी त्याला बांधलंय ते कोणत्या दोरीने? तर प्रेमरूपी दोरीने. हा पदाने नाही बांधता येत महाराज, हा सत्तेने बांधता येत नाही, तुमच्या पैशाने प्रॉपर्टीने बांधता येत नाही. याला जर बांधायचं असेल तर फक्त प्रेमच लागतं. प्रेम नसेल आणि बाकी सगळं असेल तर व्यर्थच आहे महाराज. प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन वृथा जाण रूपनाथा. बाकी काही नाही आहे, फक्त प्रेमाची आवश्यकता आहे त्याला. आणि प्रेम म्हणजे इंग्रजीच्या 2-3 शब्दात व्यक्त केलं जातं ते नाही महाराज. हे बाजारात मार्केटला जे त्याला प्रेम नाही म्हणत. भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला गेला, मथुरेत गेल्यानंतर सगळी सुख भगवंताच्या पायावर लोळणी घालतायत.
खाण्याकरता मिष्टान्न आहेत, अनेक दास दासे कृष्ण परमात्म्याची सेवा करतायत. पण एकांतात भगवान कृष्ण परमात्मा रडायचा, देवाच्या डोळ्यात पाणी यायचं. उद्धवजी एके दिवशी पाय दाबत बसले होते आणि उद्धवाने पाहिलं आणि विचारलं, देवा, काल रात्री मी आपले पाय दाबत होतो आणि आपण रडत होता. आपल्या हृदयातून हुंदका येत होता. आपण सारखं राधा 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 असा जप करत होता. कृष्णा, कोण ही राधा का जी आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन आपल्याला व्यथित करते? भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, उद्धवा, बरं झालं तू माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा प्रश्न विचारलास. ऐक उद्धवा, मी गोकुळ सोडून मथुरेत आलो. इथं सगळी सेवा करणारी लोक आहेत, पण माझ्यावर नितांत प्रेम करणारी माझे गोपाळ, माझ्या गवळणी, माझी गाई वासरं, नंदबाबा, यशोदा इथं नाहीत, आणि म्हणून मला त्यांची फार आठवण येते. उद्धवाने सांगितलं, कृष्णा, तुम्ही आता मथुरेचे अधिपती आहात. आता हे शोभत नाही आपल्याला. तुम्ही विसरून जा त्यांना. नाही उद्धवा, उधो मोहे ब्रज विसरत नाही. उधो मोहे ब्रज विसरत नाही. मी माझ्या ब्रजभूमीला विसरू शकत नाही उद्धवा. आणि जर तुला वाटत असेल का मी त्यांना विसरावं, तर तू स्वतः जा आणि सांग त्या गोपाळांना, गवळणींना, का कृष्ण तुम्हाला विसरलाय. मी त्यांना विसरायला तयार आहे. उद्धव म्हणतो, देवा, मी कसं जाऊ? मी बृहस्पतीचा शिष्य आहे, वेदांताचा आचार्य, आणि तुझ्या त्या गोकुळातल्या आडाणी गवळणींना मी काय सांगू? भगवंत म्हणतो, उद्धवा, मला कळतंय तू वेदांताचा आचार्य आहे, पण तू तुझं कीर्तन थोडं सोपं करून सांग. सोपं करून सांग. भगवंताने स्वतःच्या गळ्यातल्या मणिमौक्तिकांच्या माळा दिल्या, स्वतःचा पितांबर दिला, आणि भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवाला सांगितलं, असा वेश जर धारण करून गेला तरच माझ्या गवळणी तुझ्याकडे पाहतील, अन्यथा त्या परपुरुषाकडे पाहत सुद्धा नाही. निघाला उद्धव. उद्धवाचा रथ सकाळी निघाला तेव्हा ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण परमात्मा रथाच्या पाठीमागे पळतोय. उद्धवाने सांगितलं, देवा, तुम्ही मथुरेचे अधिपती आहात, हे शोभत नाही तुम्हाला. उत्तरेतले प्रसिद्ध भागवत कथाकार रमेशभाई ओझा फार गोड भजन म्हणतात. उद्धवा, तुला काय कळणार आहे? हे तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है. प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी पूजा में सुन ले रे उधो. यहाँ दम दम पे होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. उद्धवा, तुला काय कळणार आहे? मी आज का रडतो? भगवंत थांबला, रथ निघाला. सगळे गोपाळ यमुनेच्या तीरावर आले. सगळ्यांनी पाहिलं. अरे म्हटले, कृष्ण आला. अरे म्हटले, लाला आला. मथुरेच्या दिशेने रथ आला. गोपाळ आनंदित झाले, पण रथातला कृष्ण खाली उतरत नाही, त्या अर्थी रथात कृष्ण नाही. रथ जवळ आला. कृष्णासारखा दिसतो, पण कृष्ण नाही. जवळ आल्यावर विचारलं, कोण आपण? सांगितलं, मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. कशासाठी आलात आपण? सांगितलं, मी गोपाळांना, गवळणींना भेटण्यासाठी आलोय, भगवान कृष्ण परमात्म्याचा निरोप देण्यासाठी आलोय. सगळ्यांना भेटण्यासाठी आलेला उद्धव नंद महाराज आणि यशोदेची अवस्था पाहतो. सगळ्या गवळणी जमा झाल्या होत्या. कोण आपण? मी मथुरावासी कृष्णाचा मित्र. मथुरावासी? आमचा कृष्ण काय फक्त मथुरेत राहतो का? झाडा झुडात, पानात, फुलात, विलीत, कणा कणात आमचा कृष्ण कन्हैया राहतो. ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव गवळणी घेत होत्या आणि हे सगळं उद्धव पाहत होता. एक गवळण म्हणाली, घागर मोठी होती, मला उचलत नव्हती, यमुनेच्या तीरावर गेली. कृष्ण तिथं आला. सांगितलं, अगं, एवढी मोठी घागर कुठं आणतास का? परत मी उचलून द्यायला येणार नाही, छोटी घागर आणत जा. एक गवळण म्हणाली, काल आडात पाणी शेणण्याकरता बादली बांधायची, तर मी माझं लेकरूच बांधलं. कृष्णाने धाडकन उडी टाकली आणि सांगितलं, अगं, विडीयस का? लेकरू बांधलंच, बादली नाही ती. भगवान कृष्ण परमात्म्याची ही सगळी लीला आहे. आणि उद्धव सगळं पाहत होता. राधा मातेच्या भेटीकरता उद्धव आला. वाळलेल्या काठीप्रमाणे कृश झालेलं तिचं शरीर होतं. आणि उद्धवाने पाहिलं, हृदयातून तिच्या हुंदका आला. कृष्णा
हरे कृष्णा हरे हरे. कृष्ण नामाचा टाहो फोडणारी राधा माता उद्धवने पाहिली. उद्धवजी जवळ आले, नमस्कार केल्यानं सांगितलं, आई मी मथुरावासी कृष्णाचा मित्र उद्धव आलोय. राधा माता हसली. तेवढ्यात एक काळा भ्रमर तिच्या पायावर येऊन बसला. त्या काळ्या भुंग्याकडे पाहिलं आणि उद्धवाकडे पाहिलं आणि राधा माता म्हणाली, अरे गोकुळ सोडून जाताना म्हणाला होतास राधे आत्ता जातून लगेच येतो. अरे तूही काळा आणि पाठवलेलाही काळा, तूही कपटी आणि पाठवलेला सुद्धा कपटी. मधुपकी तव बंधो मां स्पृशांग्रीं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुमश्मश्रुभी वहतु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीद्रु मधुपकी तव बंधो मां स्पृशांग्रीं सपत्न्या कुचविलुलितमाला कुंकुमश्मश्रुभीर. भागवतात हे भ्रमरगीत आहे महाराज. राधा मातीची दयनीय अवस्था पाहिली आणि निर्गुण उपासक ब्रह्मज्ञानी असणारा उद्धव तोही रडू लागला. नामा म्हणे तोही रडू लागला. नामा म्हणे तोही रडू लागला. ब्रह्मज्ञान देवे सांगू पाठविला. सांगू पाठविला तोही रडू लागला. नामा म्हणे याला प्रेम म्हणतात महाराज. आणि म्हणून ब्रह्मज्ञानी असणारा उद्धव जर भगवंताच्यासाठी राधा मातेची अवस्था पाहिली आणि रडतो, ही प्रेमाची अतिउच्च अवस्था आहे महाराज. आणि या प्रेमाच्या जोरावर देव बांधता येतो, बाकी तो कशाने बांधता येत नाही. जनाईकडे काय होतं महाराज, तिचं काय स्वतःचं घर आहे, दार आहे का, प्रॉपर्टी आहे का, काय तिच्याकडे. नामदेव महाराजांच्या घरात दासी म्हणून राहणाऱ्या जनाई, पण तिच्या हृदयात इतकं प्रेम आहे, विशुद्ध प्रेम आहे महाराज, का त्या प्रेमाच्या बळावर तिने देव बांधला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. आई साहेब, मग असा जो गळ्याला दोर बांधलेला चोर आहे तो तुम्ही ठेवला कुठं? दुसऱ्या चरणात.
वा, दोन्ही चाली मजबूत आहेत म्हणजे जेल पण मजबूतच आहे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. जनाई म्हणतात मी तो पंढरपूरचा चोर. ज्या जेलमध्ये टाकला, ज्या कारागृहात टाकला, त्या कारागृहाचं नाव आहे हृदय. फक्त एवढ्याच जेलमध्ये तो राहतो, बाकी तो लोखंडाच्या सोन्याच्या कोणत्याच जेलमध्ये राहत नाही. कंसाने प्रयत्न केला होता पण काही उपयोग झाला नाही. तो कोणत्याच जेलमध्ये राहत नाही महाराज, त्याला फक्त हृदय नावाचं जेल लागतं. आपल्यालाही वाटत असेल आपण याच्यात त्याला ठेवावं, तर अगोदर याची थोडी स्वच्छता आपल्याला करावी लागेल, कारण आपण फार घाण करून टाकलेलं आहे. आणि ते किती घाण केलं हे आपल्यालाच माहीत आहे. बरं झालं आपलं किती घाण आहे, आपलं अंतःकरण हृदय हे कोणाला माहीत नाही. नाहीतर रात्री माणूस झोपला का सकाळी घटस्फोट व्हायला बसलाय, इतकं घाण करून टाकलंय आपण. आणि याची शुद्धता स्वच्छता केल्याशिवाय परमात्मा आपल्या आतमध्ये येत नाही. हिरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्मत्व तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडुदुधिया माखिला गुळे जैसा. ओसगृही तोरण बांधिले, उपवासे अन्न लिंपिले, कुंकुम सेंदुरही केले कांतही नेने. कळस ढिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करावे चित्री व फळ आत शेनू. बाहेरून सुंदर बनून चालणार नाही, अंतरंगाची शुद्धता पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्तशुद्धीशिवाय परमार्थ पुढे सरकत नाही. आणि म्हणून त्या हृदय नावाच्या जेलमध्ये त्याला ठेवण्याकरता आपल्याला हृदयाची शुद्धी करावी लागेल. विकारमुक्त माणूस एकदा होत चालला की आपोआप परमात्म्याचं वास्तव्य आपल्यामध्ये होत जातं आणि विकारमुक्त झालेली चेहरे आपोआप सुंदर दिसू लागतात. दादा बसलेत माझ्या पुढं, या वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्याचं तेज पाहिल्यावर आपल्याला कळतं हे असं का होतं, तर त्यांच्या आतला विठोबा आपल्याला साक्षात दर्शन देतो. आता तरी कान टोपी घातली, फेटा बांधल्यावर मग दादांना बघायचं. आणि मग दादा असे कीर्तनात उभा बसतात. आले होते ना आता भगवानगडाच्या नारळी सप्ताह, बाप्पा काय दिसत होते दादा. वारकरी संप्रदायातली महाराज ही विशेषता आहे. दादांना पाहिलं ना की पाहतच राहावं, नाही तर आपलं सौंदर्य. लग्न झाल्यावर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं का. अशी लुंगी लावलेली असते नितीन महाराज, खुर्चीवर बसतून बायकोकडे बघतो, काय होतीस तू, काय झालीस तू. बायको सुद्धा अल्बम मध्ये बघते, नवऱ्याकडे बघते, काय होतास तू, काय झालास तू. एक छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता, त्याने त्याच्या आईला हाक मारली, मम्मी. काय बेटा. अगं हे तुझ्या शेजारी कोण उभा आहे. आईच्या लग्नातला अल्बम पोरग पाहत होता. आई जवळ आली, म्हणली बघू दे. आईने अल्बम मध्ये पाहिलं, म्हणली बाळा अरे असं काय करतोय, पप्पा आहेत तुझे. पोरग म्हणलं मम्मी पप्पा आहेत. म्हटले हो पप्पा आहेत. मम्मी खरंच पप्पा आहेत. म्हटले खरंच पप्पा आहेत. पोरग म्हणलं मम्मी हे जर माझे पप्पा आहेत, हे जर माझे पप्पा आहेत, सांगूच का. हे जर माझे पप्पा आहेत, मग आपल्या घरात जो टकलू राहतो तो कोण आहे. नाही कळलं अजून. म्हणजे काय झालं माहिती आहे, लग्नाच्या वेळेला डोक्याला चांगले केस होते, चांगली हेप्पी होती, आता एक केस सुद्धा शिल्लक राहिला. हे आपलं सौंदर्य महाराज. माऊली भांडतात देवाला, भांडतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली
आम्हास का दिली वांगुली रे देवा तुझी गोवडी चांगली काळोबा तुझी गोवडी चांगली. नारायणगिरी बाबा चाल म्हणायचे, फार गोड म्हणायचे महाराज. देवा तुझी गोंगडी इतकी चांगली ना आमच्या गोंगडी इतक्या खराब का दिल्या. आणि म्हणून भगवंताची संतांची गोंगडी फार सुंदर आहे महाराज. हृदय जर सुंदर होत गेलं ना महाराज, माणूस आपोआप चमकतो. त्याच्यासाठी त्याला काही मेंटेन करावं लागत नाही. जनाई म्हणतात मी फक्त माझा विठोबा आतमध्ये लपवला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. बर, प्रेमरूपी दोरीने मी त्याच्या गळ्याला दोर घातलाय, हृदय नावाच्या जेलमध्ये मी त्याला कोंडलाय. एवढ्याने निसटण्याची शक्यता होती म्हणून मी त्याच्या पायात बिडी घातली. आता पुढचे चरण सरळ म्हणून शेवटी भैरव घेऊयात. हां 7:30 ते 9:30 होऊन जाईल बरोबर. शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बिडी. मी त्याच्या पायात बिडी घातली. कोणती बिडी? नामरूपी बिडी, निजनामाची थोरावडी. नामस्मरणापेक्षा त्याला दुसरी कोणतीही बिडी अडकवू शकत नाही. फक्त नामस्मरणच लागतं त्याला, बाकी काहीच लागत नाही महाराज. आणि म्हणून आपण अखंड नामचिंतन करावं आणि त्या शब्दरूपी बिडीने, नामचिंतन रूपी बिडीने देव आपला जवळ करावा. सातारा जिल्ह्यात गोंदवलेकर महाराज आहेत. गोंदवलेकर महाराजांकडे ग्रहस्थ आला. त्याने विचारलं, महाराज तुम्ही सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरण आम्ही कधी करावं? महाराज त्याला म्हणले मरायच्या आधी कर. तो म्हणला मग मारायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले मग रोज करत जा. अखंड नामचिंतन करावं. त्या नामरूपी बिडीने आपोआप परमात्मा आपल्या जवळ येतो. प्रेमरूपी दोरी त्याच्या गळ्यात टाकली, हृदय नावाच्या जेलमध्ये मी त्याला ठेवलं. अखंड नामस्मरण रूपी बिडी त्याच्या पायात टाकली. आणि मग त्या जीवाला कळतं का मी म्हणजे शरीर नाही आहे, मी म्हणजे देह नाही, तर मी स्वयं परब्रह्म आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता. अरे मी कोणी शरीर नाही, मी देह नाही, मी स्वतः परमात्म्याचा अंश आहे, भगवद अंश आहे. अहम ब्रह्मास्मी सोहम, मी तो आहे, मी तो आहे. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. प्रेमरूपी दुरी त्याच्या गळ्यात टाकली, हृदय नावाच्या जेलमध्ये मी त्याला कोंडला, पायात त्याच्या नामस्मरण रूपी बिडी घातली. आणि मग मला कळालं सोहम, मी तो आहे. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. वेळ फार कमी म्हणून अगदी सरळ पुढे जाऊयात. जनाई म्हणतात, देवा आता तू कितीही प्रयत्न कर, पण मी मात्र आता तुला सोडणार नाही. अभंगाच्या
जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. यथामथ यथावकाश माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगाचा विचार करण्याचा मी प्रयत्न केलाय. हेतू एकच आहे का आपल्याही अंतःकरणामध्ये भगवंताला खऱ्या अर्थाने आपण प्राप्त करून घ्यावं. पांडुरंगाच्या पावन सानिध्यामध्ये वास करणारी आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेले आहात. माझे परमस्नेही मित्र हरिभक्तीपरायण नितीन महाराज आदमणे यांच्या प्रेरणेतून हा उत्सव या ठिकाणी चालला आहे. 3-4 वर्षापासून हा उत्सव दरवर्षी इथं साजरी करत आहेत. नेवासा तिकडे श्रीरामपूर संगमनेर भागातून अनेक मंडळी या ठिकाणी येतात. त्यांच्या महाराष्ट्रभर फिरण्याच्या दौऱ्यावरून जी लोक त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करतात ते लोक या ठिकाणी येतात आणि या उत्सवाला खऱ्या अर्थाने सजवतात. महाराजांच्या सौभाग्यवती पत्नी असतील त्या दोघांचंही एक फार मोठं काम या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्ताने होतं आहे. कारण पत्नी परमार्थाला अनुकूल असेल तर परमार्थ पुढे सरकत जातो. त्यामुळे ताईंचंही या ठिकाणी खूप मेहनत आहे. त्यांनाही खूप धन्यवाद. नितीन महाराज तुमच्यावर प्रेम करणारी सर्व महाराज मंडळी प्रत्येकजण आपल्या संस्थेचे विद्यार्थी घेऊन कोण गाण्याच्या निमित्ताने कोण वाजवण्याच्या निमित्ताने ज्याला जशी सेवा करता येईल तो तशा पद्धतीने या ठिकाणी सेवा करतोय. मंडप सुंदर आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे. कोणी अन्नदान स्वरूपात मदत केली असेल, कोणी देणगी स्वरूपात मदत केली असेल, कोण चटई उचलत असेल, कोण पात्र उचलत असेल. ज्याला जी सेवा करता येईल तो इथे येऊन सेवा करतोय. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे का भरभरून या उत्सवाला आपण मदत करा. कारण पंढरपूरचा हा सोहळा आहे. हे किती छान अगदी छोटे छोटे मुलं भगवंताच्या भजनात नाचतात. येणाऱ्या काळात याच्यातूनच एखादा गायक असेल, कीर्तनकार असेल, वादक असेल, जेणेकरून आपली ही संप्रदाय परंपरा पुढे नेण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने ही सर्व महाराज मंडळी करतायत. त्यामुळे या सगळ्यांना खूप शुभेच्छा. नितीन महाराजांना या उत्सवाला शुभेच्छा देतो. आज इथं वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण पूजनीय गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले दादा उपस्थित आहेत. 3 वर्षापूर्वी मी इथं विठ्ठल कथा केली होती आणि माझं कोणत्या जन्माचं पुण्य असेल काय माहिती, पण दादा असंच पुढं बसले होते आणि पुढं बसून दादांनी ती कथा ऐकली. मला काही फार माझा अभ्यास नाही, फार येत नाही मला, पण दादांनी अगदी भरभरून माझ्यावर कृपेचा वर्षाव केला, प्रेमाचा वर्षाव केला. नाही तर मग दणकट अंतकरणाची माणसं फार आशीर्वाद देत नाहीत, पण इतकं पाझरलेलं अंतकरण आमच्या दादांचं की दादांनी डोळे भरून मला पाहिलं. मला फार आनंद वाटला. आणि आज आवर्जून महाराष्ट्राचे एक विद्वान कीर्तनकार ज्यांच्याकडे पाहून नवोदित कीर्तनकार अभ्यास करतात, ज्यांच्याकडे पाहून कीर्तनाची चाकरी कसा असावी, अभ्यास कसा असावा, अभंग कसा सोडावा, हे आम्ही सगळेजण ज्यांच्याकडे पाहून शिकतो, असे गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले बाप्पांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आजचा हा सेवेचा योग आहे. खरं तर त्यांची महाराष्ट्रभर नाही 2-4 राज्यात बाप्पांचं फिरणं आहे. कारण दादांनी त्या काळात पेरलेला समाज इकडे कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, वेगवेगळ्या प्रांतात जाऊन सुद्धा भगवंताची सेवा करण्याचं सद्भाग्य त्यांचं आहे. कीर्तनकाराला कधी ऐकत नसतात, पण हे आमच्या कीर्तनकाराचं भाग्य आहे का ते हृदयाच्या अंतकरणाची हृदयाची उंची वाढलेली माणसं जन्माला आली. म्हणून बाप्पा या ठिकाणी मोठ्या मानाने येऊन बसलात. मला ऐकलात, तुमच्या पुढं मी काय बोलावं, पण आपण श्रवण केलं. आपल्या या गोड उपस्थितीला खऱ्या अर्थाने मी वंदन करतो. सगळ्या जमलेल्या माता मावल्या, प्रसिद्ध भारुडकर आमच्या चंदाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीमागे आमच्या अन्नपूर्णा माता कांताताई महाराज उपस्थित आहेत. त्यांचा प्रसाद खाल्ला की आम्हाला अक्षरशः पांडुरंगाने प्रसाद खाऊ घातल्यासारखं होतं. इतका गोड प्रसाद त्यांचा असतो. आणि म्हणून आपण सर्व मंडळी दुरून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहात. सगळ्यांना विनंती आहे या उत्सवाला भरभरून मदत करा. नितीन महाराजांच्या या उत्सवात आपण सक्रिय होऊन या उत्सवात सगळी सेवा करा. मध्ये महाराजांची सुद्धा प्रकृती खराब झाली होती, पण पांडुरंग परमात्म्याने त्यांच्यावर कृपा केली आणि त्याही संकटातून त्यांना सोडवलं. कारण प्रत्येकाच्या वाट्याला देवाने काहीतरी कामं दिलेली आहेत, त्याला ती कामं करायचीच आहेत. आणि म्हणून आपण सगळे मिळून जागोजागी थांबा, अवघे मिळून मारा बोंबा, तुम्ही हेची गाणे गा, तुम्ही हसू नका, असं नाथ महाराजांनी जणू त्या काळात आपल्या सगळ्या वारकऱ्याला सांगूनच ठेवलेलं आहे. प्रत्येकाने भगवंताची ही सेवा करा. आणि म्हणून आजचा हा सेवेचा योग. माझ्या बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम तु यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर.
विठ्ठल जय जय विठ्ठल